चटणी पॅकिंग गृहोद्योगाच्या नावाखाली 1,500 लोकांची फसवणूक, मुख्य संशयित अटकेत। सांगली चटणी पॅकिंग गृहोद्योग सुरू करण्याच्या नावाखाली सांगली, मिरज, पलूस, तासगाव, कोल्हापूर येथील 1,500हून अधिक लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे। लक्ष्मण दुर्गाप्पा बंडकर असं अटक केलेल्याचं नाव असून कविता राजकुमार शिंदे उर्फ कविता लक्ष्मण बंडकर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण बंडगर आणि कविता शिंदे यांनी 3 जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान गृहोद्योग सुरू केला होता। या उद्योगात सहभागी होण्यासाठी त्यांनी सांगली, मिरज, पलूस, तासगाव, कोल्हापूर भागातील लोकांकडून 10 ते 15,000 रुपये सुरक्षा ठेव घेतली। सुरुवातीला दर आठवड्याला 1,200 रुपये परतावा देखील दिला। मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे न देता उद्योग बंद करून दोघेही पसार झाले। चंद्रकांत कडोले यांच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। विश्रामबाग पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील कृष्णा पोवार यांच्या पथकाने कारवाई करत लक्ष्मण बंडगर याला अटक केली आहे। कविता शिंदे यांना नोटीस बजावण्यात आली आहे। पोलीस पुढील तपास करीत आहेत। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।